आश्चर्य, वय वर्ष अवघे 6 तरीही झालेत वैज्ञानिक। किंडर किड्स मधील विद्यार्थी बोलतात फाडफाड इंग्रजी। नमस्कार, मी पूनम। शाळा महाविद्यालयातील विज्ञान प्रदर्शन आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांकडून सादर केले जाणारे वैज्ञानिक प्रयोग, त्या प्रयोगाविषयीची माहिती याबाबत आपण जाणतातच। मात्र 5-6 वर्षांच्या चिमुकल्यांनी तयार केलेले विविध विषयांवरील प्रोजेक्ट, विज्ञानाची माहिती देणारे प्रकल्प हे सारं अद्भुतच ना। नगर शहरापासून जवळच म्हणजे जामखेड रस्त्यावर काने मॅडम यांचे किंडर किड्स हे प्री स्कूल सर्व परिचित आहे। UKGच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या येथील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट फेअर हे प्रदर्शन आज पार पडले। या प्रदर्शनात 5-6 वर्ष वयाच्या मुला-मुलींनी आपले प्रोजेक्ट सादर केले आणि त्या प्रोजेक्टची माहिती अस्खलित इंग्रजीतून दिली। हे प्रोजेक्ट फेअर नक्की काय आहे याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत किंडर किड्स या स्कूलच्या संस्थापक प्राचार्य कविता काने यांच्याकडून। मॅडम, काय सांगाल आपण आजच्या या प्रोजेक्ट फेअर बाबत? नमस्कार, मी कविता काने, फाउंडर अँड प्रिन्सिपल ऑफ किंडर किड प्री स्कूल। आम्ही ही शाळा 96 मध्ये सुरू केली। आणखीन त्यावेळेस फक्त मुलं 5च होती, पण त्याच्यानंतर आता वाढत बरीच संख्या झालेली आहे। ह्या मुलांचं हे प्रोजेक्ट फेअर जे आम्ही केलं आहे ते मुद्दामून याच्यासाठी आम्ही दरवर्षी करतो। त्याच्यासाठी आधी त्यांची तयारी करण्यासाठी आम्ही असेंब्लीच्या वेळेस त्यांना एक टॉपिक देतो आणि त्याच्यावर 4-5 सेंटेन्सेस बोलायला त्यांना एक अपॉर्च्युनिटी देतो आणि त्यानंतर ती मुलं त्या ह्याच्यामध्ये आपण बोलायला त्यांचा आत्मविश्वास वाढतो। आणखीन आज हे आम्ही प्रोजेक्ट फेअर करतो आहे, त्यांना मग एक प्रोजेक्टबद्दल ते तयार करून त्याच्याबद्दल ते त्याच्या माहिती देतात। आणखीन हे त्यांचे पेरेंट्स आणखीन दुसरे पेरेंट्स या सर्वांच्या समोर ही मुलं अतिशय आत्मविश्वासाने बोलतात। आम्हाला हेच पाहिजे की यांचा जो आत्मविश्वास आहे हा असाच वाढायला पाहिजे, कारण आजकालच्या जगामध्ये आत्मविश्वासाची फार जरुरी आहे। त्याच्यासाठी हे प्रोजेक्ट फेअर करतो, त्यांच्या ज्ञानातही वाढ होते। त्यांना ते काय प्रोजेक्ट करतायत त्याच्याबद्दल आम्ही आधी समजावून सांगतो, कारण हे आधी शाळेमध्ये समजावून सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना ते करायला सांगतो आम्ही। आता आज बरेचसे पेरेंट्स आलेले आहेत, त्यांचंही समाधान झालेलं आहे मुलांना पाहून। याच्याबद्दल मला खूप अतिशय आनंद होतो आहे आणि ही मुलं आता हे यांचं लास्ट इयर आहे, ही पुढल्या वर्गात पहिलीला दुसऱ्या शाळेमध्ये जातील, तिथे पण त्यांची अशीच वाढ हो हीच मला इच्छा आहे। थँक्यू। प्रेक्षक हो, ज्या वयात खेळायचं बागडायचं त्या वयात ही 5-6 वर्ष वयाची मुलं अस्खलित इंग्रजी बोलतात आणि आपल्या उपकरणाची प्रोजेक्टची माहिती देतात। हे मोठं आश्चर्य आहे। इतके लहान वयात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लावण्याचं काम या स्कूलच्या माध्यमातून होत आहे। काने मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून नवी पिढी घडवण्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि दिलं जाणारे योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे। या महत्त्वपूर्ण रिपोर्टमध्ये आपण येथेच थांबूयात। आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।